कड़वा सच बताऊं, जब किस्मत बदलती है तो गैरों से ज्यादा अपनों की जलती है। जय शिवराय मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथे सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवू आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पण आहे. तर तुम्हाला कॅपकट ॲप जो येतो आपल्या टेलिग्राम चॅनल तिथे मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून इथं ॲप जो येतो डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे मित्रांनो. तर त्याची सुद्धा लिंक जे ते डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली. आणि त्यासोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी डेली जे ते आपल्या व्हिडिओचे जे मटेरियल ते आपले अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही जे इथं मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती याच्या प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपल्या काय अपडेट आणि रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, आपण जिथे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर मित्र आपल्या इथं सर्वात आधी इथं VPN जे असेल तिथं कनेक्ट करायचं. त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपल्याला कॅपकट ॲप येतो, आपल्या इथं ओपन करायचं. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे काही इमेज दिले, तर यातून तुम्ही कोणताही इथं इमेज येतो घेतल्यानंतर आपल्या त्या इमेजवरती क्लिक करून 20 सेकंद आपण त्याची जे इमेज जे असेल ती लेअर असेल ती आणा. परत नंतर सुरुवातीला येऊन ओरलमध्ये जाऊन ॲड ओरलमध्ये जावा. परत व्हिडिओजमध्ये जाऊन मला एक अशा प्रकारचा भेटवायला येतो. व्हिडिओ दिला तो इथे घेतल्यानंतर ह्याचे जो काही इथं ॲड असेल तो सर ह्याचा जो तो एक्स्ट्रा इथं करून घ्या. एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या काय करायचं आहे, आपल्याला बिटनुसार इथं इमेज जो असेल तो इथे स्प्लिट करायचं. तर आता आपल्याला जिथे काय करायचं मित्रांनो, बिटवरती येऊन इथं इमेज जो असेल तो स्प्लिट करा. परत बिट 3 वरती जिथं आपल्या इथे येऊन जायचं, बिट 3 वरती इथं आल्यानंतर आता आपल्याला इमेज जो असेल तो इथे स्प्लिट करा. परत बिट 4 वरती जिथं आपल्या इथे येऊन स्प्लिट करायचं. परत बिट 5 वरती जिथं आपल्या इथे येऊन स्प्लिट करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले जेवढे काय बिट असतील तर त्या बिटनुसार इथे इमेजेस जे असतील ते तुम्ही अशा प्रकारे इथे स्प्लिट करून घ्या. तर स्प्लिट वगैरे इथे झाल्यानंतर आता आपल्याला इमेज जे असतील ते रिप्लेस करायचे. तर रिप्लेस करण्यासाठी आपल्या सेकंड इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्या रिप्लेस ऑप्शनमध्ये जाऊन फोटोजमध्ये जाऊन इथं आपला इमेज जो असेल तो अशा प्रकारे इथे रिप्लेस करून घ्यायचा. तर अशा प्रकारे आपल्या इथे जेवढे काही इमेजेस असतील ते सर्व इमेजेसमध्ये तुम्ही अशा प्रकारे इमेज जे असतील ती इथं रिप्लेस करून घ्या. तर रिप्लेस वगैरे इथं झाल्यानंतर आपला जो काही बिटचा इथे व्हिडिओ तो असेल तो आपल्या इथे डिलीट करून टाकायचा मित्र. तर मित्रांनो, त्यानंतर आपल्याला जिथे काय यायचं, ह्या इमेजेसला आपल्या काय ॲनिमेशन आणि इफेक्ट जे असतील तिथं द्यायचे आहेत. आता तर मित्रांनो, इथं आपल्याला ॲनिमेशन द्यायचं. ॲनिमेशन देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं. परत आपल्या इनमध्ये येऊन लाईटच्या ऑप्शनमध्ये येऊन आपल्या इथे एक अशा प्रकारचं एक कटअप बॅकड्रॉप अशा प्रकारचं इथं ॲनिमेशन भेटेल. तिथं अप्लाय करून टाका ॲनिमेशन तो. त्यानंतर परत सेकंड इमेजवरती इथे येऊन जायचं. सेकंड इमेजवरती आल्यानंतर आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं. परत इनमध्ये येऊन जायचं. इनमध्ये आल्यानंतर स्टार्टिंगलाच तुम्हाला एक इमेज ॲनिमेशन भेटेल, मिनिमाइज डबल अशा प्रकारचा. तर तिथं अप्लाय करून टाका ॲनिमेशन. त्यानंतर परत थर्ड इमेजवरती येऊन जायचे. थर्ड इमेजवरती आल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन डिस्टॉर्ट लेफ्ट द्या आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला जिथे काय करायचं इथं डिस्टॉर्ट राईट द्यायचं. आणि परत नंतर शेवटचा जो काही इमेज असेल त्यावरती आपल्या इथे येऊन बाउन्सी रस हा जो इथं ॲनिमेशन तिथं अप्लाय करा. तर मित्रांनो, इथं आपले ॲनिमेशन जे आहेत तिथं आता आपले जे ते इथं करून झाले. तर अप्लाय वगैरे करून झाल्यानंतर आपल्या इथे जिथे इफेक्ट असतील ते इथे द्यायचे. तर देण्यासाठी आपल्याला सुरुवातीला येऊन जायचं. सुरुवातीला इथं आल्यानंतर आपल्या जिथं आता काय करायचं मित्रांनो, बघा व्हिडिओ इफेक्टमध्ये जिथे येऊन जायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर आपल्या ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये जिथे इथं येऊन जायचं. ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर मोशन फोकस अशा प्रकारचा इथं इफेक्ट भेटेल. तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करता इमेज तिथं करून घ्या. तर तेवढी इथं झाल्यानंतर आपल्या जिथे परत नंतर काय करायचं बघा मित्रांनो, आता आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या परत ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये डायमंड झूम अशा प्रकारचं इथं भेटेल. इथं इफेक्ट इथं अप्लाय करून टाकायचा मित्र. तर इथं अप्लाय वगैरे इथं झालं आहे. आणि त्यानंतर ह्याची जी काय ॲडजस्टमेंट असेल ते आपल्याला त्या इमेजपुरती इथं करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला परत नंतरचे आपल्याला सेकंड इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्याला जिथे काय करायचं बघा मित्र, व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये इव्हिल ट्रॅप अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट भेटेल. तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करा त्या इमेजपुरती इथे जिथे आपल्याला करून घ्यायचे. परत नंतर थर्ड इमेजवरती येऊन जायचे. थर्ड इमेजवरती आल्यानंतर त्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन सॉरी मित्र बॉडी इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये फायर विथ सॅप्स अशा प्रकारचा इथं एक इफेक्ट भेटेल. तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्याची एंडपर्यंत करून घ्या. परत नंतर थर्ड इमेजवरतीच आपल्या इथे येऊन जायचे. परत आपला बॉडी इफेक्टमध्ये येऊन आपल्या ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये पार्ट्स असेंबल अशा प्रकारचे इथं इफेक्ट भेटेल. तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचे. परत बॉडी इफेक्टमध्ये जाऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये टोटम फ्लेम अशा प्रकारचे इथं इफेक्ट भेटेल. तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. परत नंतर आपल्या शेवटच्या इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्या शेवटच्या इमेजमध्ये आल्यानंतर आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये येऊन प्रोच ऑप्शनमध्ये येऊन इथं फ्रॅगमेंट कोण अशा प्रकारचे इथं इफेक्ट भेटेल. तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. परत नंतर त्याच इमेजच्या सुरुवातीला येऊन जायचे. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचे. परत ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये येऊन इथं न्यूजपेपर अशा प्रकारचे इथे भेटेल मित्रांनो. न्यूजपेपर सपल अशा प्रकारचा इफेक्ट आहे. तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या इथं इफेक्टसुद्धा जे तिथं लागले आहेत मित्रांनो. त्यानंतर आपल्या परत सेकंड इमेजवरती इथं येऊन जायचं. सेकंड इमेजवरती आल्यानंतर आपल्या जिथं काय करायचं ओव्हरलेमध्ये जायचं. ओव्हरलेमध्ये ॲड ओव्हरलेमध्ये जावा.
परत फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा PNG दिला आहे तो इथे ॲड करून ॲडजस्टमेंट जी असेल ती व्हिडिओच्या एंडपर्यंत करा. त्यानंतर परत नंतर त्याची जी ॲडजस्टमेंट असेल ती तुम्हाला हवी तिथं अशा प्रकारे इथं करून घ्या मित्रांनो. आणि त्यानंतर आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्या इनमध्ये येऊन जायचं. इनमध्ये आल्यानंतर आता आपल्याला जिथे लाईटच्या ऑप्शनमध्ये जिथे येऊन जायचं. लाईटच्या ऑप्शनमध्ये किंवा बेसिकमध्ये जिथे आल्यानंतर तुम्हाला फेड इन अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल. सर मित्र ॲनिमेशन भेटेल ते इथं अप्लाय करून टाका. तर मित्र अशा प्रकारे जो आपला व्हिडिओ आहे तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्याला इथं एक्सपोर्ट करायचं. तर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. म्हणजे जो आपलाच आहे तो व्हिडिओ तो इथे एक्सपोर्ट होण्यास इथं सुरुवात होऊन जाईल मित्र. तर मित्र आपल्या जे त्याचे ते व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि नक्की करा मित्र. तर मित्र अजून जिथे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्र. तर मित्र भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.